राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये नेहमीच टोकाचा संघर्ष असतो। विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, ज्यामुळे सत्तेत असलेल्यांना विरोधकांची टीका सहसा आवडत नाही। मात्र लोकशाहीच्या सुदृढ आरोग्यासाठी विरोधकांचं अस्तित्व अत्यंत गरजेचं असतं। लोकशाहीची खरी ताकद जेवढी सत्तेत असते त्याहून अधिक त्या सत्तेत विरोधकांचा आवाज ऐकण्याची क्षमता किती आहे त्यात सुद्धा असते। विरोधकांच्या आवाजाचा आदर करत व्यवस्था अधिक सक्षम कशी करता येईल याकडे लक्ष देणं हे सरकारचं कर्तव्य आहे। मात्र अलीकडच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांना विरोधक नावडते झालेत, अशीच स्थिती आता अधिक दृढ होत चाललेली आहे। आपण सविस्तर पाहूयात। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमीच टोकाचा संघर्ष। विरोधकांना संपवण्याचं सत्ताधाऱ्यांकडून षडयंत्र। अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांना विरोधक नावडे अशीच स्थिती। लोकशाही व्यवस्थेत विरोधक सातत्यानं सरकारवर विविध मुद्द्यांवरून प्रश्न उपस्थित करतात, ज्यामुळे सरकारची कोंडी होते आणि कामकाजात अडथळे निर्माण झाल्याची भावना सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण होते। अहंकार आणि सत्तेची मस्ती। अमर्याद सत्तेमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अहंकार निर्माण होतो, ज्यामुळे त्यांना आपल्या निर्णयांवर टीका किंवा विरोध सहन होत नाही। सध्या राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दा चर्चेत आहे। 2 दिवसांपूर्वी मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवरून विरोधकांना केलेल्या आरोपांना सरकारकडून टोकाचा विरोध झाला। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न झाल्यास त्यावर टोकाचा निष्कर्ष काढला जाण्याची चढाओढ सध्या तरी सत्ताधारी राजकारणात रंगली आहे। आजपासून 10 वर्षांनी हे शिवाय देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल। माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं। मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ। एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। सरकारवर टीका करणं, अन्यायाविरुद्ध दाद मागणं, प्रश्न विचारणं, घोषणा देणं, आंदोलन करणं हा केवळ विरोधकांचाच नाही तर सर्वसामान्य नागरिकांचाही घटनादत्त अधिकार आहे। सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठीच त्यांना तो मिळालाय, पण त्यावरच आता वरवंटा फिरवला जातोय की काय, अशी परिस्थिती केंद्र सरकार आणि सर्वच राज्याच्या सरकारमध्ये आढळून येते। विरोधकांना प्रश्न विचारू देणं ही लोकशाहीची परंपरा आहे, मात्र आता विरोधकांनी प्रश्नच विचारू नयेत म्हणून त्यांचा सर्व पातळीवर बिमोड करणं अशा रणनीतीचा वापर अधिकाधिक होऊ लागलाय। केंद्र असो वा राज्य, देशात या आधीही भाजपची सरकारे होती, त्यांच्या कार्यकाळात असं कधीही घडलं नव्हतं। अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना विरोधकांबरोबरच गोविंदाचार्य सारख्या स्वपक्षीयांनीही त्यांच्यावर कठोर टीका केली, पण तेव्हा कधीच त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला नाही। महागाईच्या मुद्द्यावर त्या काळी वाजपेयी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी बैलगाडीतून संसदेत प्रवेश केला होता। मोरारजी देसाई पंतप्रधान असताना बिहारमधील बेलचीमध्ये दलितांना जिवंत जाळण्यात आलं। विरोधक या नात्यानं इंदिरा गांधी हत्तीवर बसून तिथे गेल्या होत्या, पण तेव्हा त्यांची वाट अडवण्याचा प्रयत्न झाला नाही। जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना एका व्यंगचित्रकारानं त्यांना गाढवाची उपमा दिली। नेहरूंनी त्याला गाढवासोबत चहा घ्यायला आवडेल का असं आवर्जून विचारलं होतं, अशी एक आठवण राजकारणात सांगितली जाते। मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये तर आत्ताचा भाजप जनसंघाच्या रूपात सहभागी होता, त्यातल्या कुणालाही अशी गळचेपी करावी असं कधीच वाटलं नाही। मग आत्ताच्या भाजप नेत्यांना हे असं का करावंसं वाटत असेल? लोकशाही व्यवस्था दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होत जातीये असं म्हटलं जातं, मात्र घडलेल्या घटनांचा अभ्यास केल्यास लोकशाहीची रचना आकुंचन पावताना दिसते। यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीच त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी।
अलीकडच्या सत्ताधाऱ्यांनी सरकार म्हणजेच देश, भाजप म्हणजे भारत असा समज करून घेतलेला दिसतोय. यामुळे सरकार व भाजपवर केलेली टीका म्हणजे देशद्रोह अशी मांडणी सर्रास केली जाते. ज्यात बाधा आणण्याचं काम विरोधकांकडून होऊच नये यासाठी हा विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होतोय. विरोधक हा लोकशाहीतील नैसर्गिक घटक आहे हेच सत्ताधाऱ्यांना मान्य नाही असाच निष्कर्ष या घटनांमधून निघतोय. सत्ताधाऱ्यांना विरोधक कितीही नावडते असले तरी विरोधी पक्षाशिवाय लोकशाहीचा आत्माच जिवंत राहू शकत नाही. विरोधकांना संपवण्याचं कोणतंही षडयंत्र अखेर लोकशाही व्यवस्थेलाच उद्ध्वस्त करतं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि जनतेनंही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी आवाज दडपला जाणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. सशक्त विरोधक असणं ही सत्ताधाऱ्यांच्या ऱ्हासाची नांदी नसून ती लोकशाहीच्या दीर्घायुष्याची हमी असते. महाराष्ट्राचे आजवरचं राजकारण हे समजण्या एवढं प्रगल्भ होतं. महाराष्ट्राची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी आत्ताच्या सर्व सत्ताधाऱ्यांवर आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.